नेहमी वेळेवर येणारी सुमित्रा त्या दिवशी दुपारच्या 4 ऐवजी संध्याकाळी 5ला घरी भांडी घासायला आली. तेव्हाच खरं तर सावंत वहिनींना कळालं होतं की हिचे काहीतरी बिनसले म्हणून. आल्या आल्या तिने नितीशला 10वीचे निकाल ऑनलाईन तपासायला सांगितले. त्यावेळी पूर्ण बिथरलेल्या अवस्थेत वाटत होती. वहिनींच्या मुलाने नितीशने सुमित्राने दिलेल्या क्रमांकानुसार निकाल तपासला. सुमित्राचा मुलगा राजू गणित आणि इंग्रजी या 2 विषयात नापास झाला होता. सुमित्राला पुढे खोदून विचारलं तेव्हा म्हणाली की रिझल्ट दुपारी 1 वाजता लागला. तेव्हापासून शाळेत निघायला बघायला गेलेला राजू घरी परतला नव्हता. शेजारी पाजारी राजूचे मित्र सगळ्यांना विचारलं. बाजूच्या शंकरांनी सांगितले की नापास झाल्याचे ऐकून राजूचा चेहरा पार उतरला होता म्हणून. सुमित्रा एकदम घाबरून गेली होती. पोराने स्वतःचे काही बरे वाईट करून घेतले नाही ना. सुमित्राचा नवरा ड्रायव्हर होता. आपलं काम इमानीतबारे करायचा. सकाळी 5 वाजता मंत्रालयात मोठ्या पोस्टवर असणाऱ्या कोण्या एका साहेबाकडे जायचा. थकून भागून रात्री 10-11ला घरी यायचा. अतिशय कष्टाळू पण तितकाच तापट होता. राग आला की मग डाफरायला हक्काची माणसं म्हणजे 2च. एक त्याची बायको सुमित्रा, नाहीतर मग मुलगा राजू. आता मी नापास झालो तर आपला बाप फोडून काढेल या भीतीने राजू घरी परतला नसणार. वहिनी, कुठं गेला असेल पोर माझे? त्याला मी कालच सांगितलेले की निकाल काहीही लागो गुमान घराकडे परतायचं. कुठे दोस्ता बिस्ताकडे जायचं नाही. तरी पण हा कुठे गेला? त्यातून त्याचा बाप असा जमदग्नीचा अवतार. कोणाला काय बोलायची सवय नाही राहिली हो. सुमित्रा 40-45 वयाची असेल. चांगली धीराची खमकी बाई, पण आता एकदम ढासळल्यागत वागत होती. अगं सुमे, तू नको काळजी करू. भुका लागल्या की गप्प परतील बघ तुझं पोरग. हे घरी आले की यांना घेऊन पोलिसात मिसिंग रिपोर्ट देऊन या. सावंत वहिनी तिला धीर देत म्हणाल्या. पण आईला काय दुःख होतं ते त्या चांगलंच ओळखून होत्या. आपल्या मुलावर काय संकट आलं तर आई वडिलांची स्थिती काय होते ते त्या जाणून होत्या. त्यांनी सावंत काकांना फोन लावला. अहो, आपल्या सुमित्राचा मुलगा राजू त्याचा 10वीचा रिझल्ट लागल्यापासून बेपत्ता झाला आहे. 10वीत 2 विषयात फेल झाला. ते त्याने फार मनाला लावून घेतले वाटतं. अगं सांभाळ तिला. मी आलोच घरी हो. हो, लवकर येतो. सगळं व्यवस्थित होईल म्हणावं. सावंत काका पलीकडून बोलले. पण सुमित्राचे मन आशा निराशेच्या झोपाळ्यावर वर खाली होत होते. व्हॉट्सअपवर, पेपरमध्ये, टीव्हीवरच्या बातम्या 10वी-12वी निकालानंतर 1-2 बातम्या तरी वाचायला मिळायच्या. 10वी निकालानंतर मुलाची विष पिऊन आत्महत्या. अमुक-तमुकने 10व्या मजल्यावरून उडी टाकली. म्हणतात ना, मन चिंती ते वैरी न चिंती. तसंच झालं होतं तिचं. राजू हा तिचा एकुलता एक लेक. लहानपणापासून अगदी तळहातावरच्या फोडाप्रमाणे सुमित्राने आणि तिच्या नवऱ्याने त्याला जपला होता. सुमित्रा आणि तिचा ड्रायव्हर असलेला नवरा आधी इंदिरानगरमध्ये झोपडपट्टीत राहायचे. आजूबाजूच्या वस्तीचा भाग अगदी ओंगळ असा अस्वच्छ नाल्याच्या कडेला होता. वस्तीतली बरीच पुरुष मंडळी दारूच्या आहारी गेलेली होती. पाणी भरण्यावरून, कपडे धुण्यावरून आणि अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टींवरून बायकात रोज भांडणे व्हायची. पुरुष लोक पैशावरून, बायकावरून, तर कधी दारू पिऊन आपसापसात भांडायचे, शिवीगाळ करायचे एकमेकांना. बायकांना मारझोड करायचे. बल्बच्या मंद प्रकाशात रात्र हळू सरकायची तर दिवसही असाच रेंगाळत जायचा. फाटक्या कपड्यातली, गळत्या नाकाची, आपल्या आईवडिलांकडून अर्वाच्य शिव्या वारसा मिळालेली रोगट लहान मुळे त्या वस्तीत सारखी गडबड करत फिरायची. पण सुमित्राने आणि तिच्या नवऱ्याने ठरवलं होतं की या घाणीत मुलाला राजूला ठेवायचं नाही. त्याला चांगलं शिकवायचं, साहेब बनवायचं. त्याला चांगली नोकरी वगैरे लागली की तो पण सुमित्रा जिथे म्हणजे मोठ्या सोसायटीत फ्लॅटमध्ये धुण्या भांड्यासाठी जाते तिथल्या साहेब मॅडमप्रमाणे मोठा फ्लॅट घेईल. तिथे आपल्याला राहायला नेईल. आपल्याला निदान म्हातारपणी तरी हे सुख मिळेल या आशेवर दोघं अपार मेहनत घ्यायची. दोघांनी पैसे जमा करून इंदिरानगरप्रमाणेच मात्र ती गचाळ वस्ती सोडून त्यातल्या त्यात बऱ्या ठिकाणी एक 1 रूम किचन वरांडा असलेलं बैठे सिमेंटचे घर घेतलं होतं. या नव्या ठिकाणी जरा बरे लोक राहायचे. माणुसकीला चांगले, एकमेकांना मदत करणारे. होते तसे गरीबच, पण जरा शिकले सवरलेले. राजूला त्यांनी जरा अधिक चांगल्या शाळेत पदरमोड करून घातलं. या चांगल्या लोकांच्या वसाहतात
आणि त्यांच्या शिकणाऱ्या मुलांमध्ये राजू हुशार होईल, त्यांच्यावर चांगले संस्कार होतील, हा दूरचा विचार राजूच्या वडिलांनी केलेला होता. राजू आपले आई वडील आपल्यासाठी काय करतात ते जाणून होता. तो समजूतदार होता. आपल्या परीने अभ्यास करायचा. तो खूप प्रयत्न करी. पण गणित आणि इंग्रजी या दोन विषयांशी त्याचे काय शत्रुत्व होतं त्याला कळत नव्हतं. दोन्ही विषय त्याचे बरेचसे डोक्यावरून जायचे. तरी 9वीपर्यंत त्यांना कसा बसतो त्या दोन विषयात किमान उत्तीर्ण होण्यापुरते गुण मिळाले होते. पण नेमका 10वी त्याला या दोन हाडवैरी असलेल्या विषयांनी दगा दिला होता. इकडे राजूची आई सुमित्रा पार हतबल झाली होती. व सावंत काका आले आणि ते सुमित्रा आणि तिच्या नवऱ्याला घेऊन पोलिसांकडे राजू हरवल्याची तक्रार नोंदवून आले. पोलिसांनी शेजारी पाजारी, राजूचे मित्र, आजूबाजूचे दुकानदार, रेल्वे स्टेशन येथे चौकशी सुरू केली. राजूचा बाप पण घाबरून गेला होता, पण तो खंबीर असल्याचे दाखवत होता. सुमित्राला तो घाबरू नकोस, येईल लेकरू 2 दिवसात म्हणून धीर देत होता. पण 1.5 दिवस उलटून गेल्यावर त्यालाही सैरभैर झालं. दुसऱ्या दिवशी रात्र उलटून गेली होती. सुमित्राच्या दारावरची बेल जोरात दाबली गेली. दार उघडलं तर समोर पवारांचा चिंतन उभा होता. राजूचा मित्र, 3-4 घरे सोडून जवळच राहणारा. काका, राजू सापडला, चिंतन म्हणाला. राजूच्या बापाचा जीव भांड्यात पडला. पण लगेच त्याच्या मनातील आनंदाची जागा भीतीने घेतली. राजू सापडला खरा म्हणतोस, पण तो सुखरूप आहे का? त्याने चिंतनला विचारले. हो काका, आम्ही मुलं तुम्ही आधी राहायच्या त्या वस्तीत आज गेलो होतो. तिथं त्याच्या गिटारचा आवाज ऐकला. रात्री त्याला आज कशी कोण जाणे गिटार वाजवावी वाटली. म्हणून बरं झालं, नाहीतर मिळणे मुश्किल होते. भल्या पहाटे 3 वाजता चिंतन, राजूचा बाप आणि ओळखीचे 3-4 जण खालच्या वस्तीत आले. या नवीन घरात यायच्या आधीही ती झोपडपट्टी, त्या झोपडपट्टीत शाळेतल्या वर्गातल्या एका मित्राकडे राजूने वडील ओरडतील मारतील या भीतीने मुक्काम ठोकला होता. हो, पण तरीही वडिलांनी त्याच्या वाढदिवसाला बक्षीस म्हणून दिलेली आवडती गिटार मात्र आठवणीने तिथे घेऊन गेला होता. गिटार वाजवणे, त्यावर नवनवीन धूनचा सराव करणे हा त्याचा आवडता छंद होता. हातावर मोजण्या इतक्या का होईना, पण ऑर्केस्ट्रा किंवा तत्सम संगीताच्या कार्यक्रमात त्याचे गिटार वादन झालेलं होतं. सावंत काकांना पण एवढ्या रात्री कोणी खबर दिली कोणास ठाऊक, पण तेही नेमके या सर्वांना येऊन मिळाले. अशा प्रकारे पहाटे 4-4:30 वाजता राजूच्या मित्राच्या झोपडीत सर्वजण अचानक दाखल झाले. राजू आणि त्याचा तो मित्र दोघेच घरात होते. त्या मित्राच्या घरचे कुठेतरी 4-5 दिवसांसाठी बाहेर गेले म्हणे. या गोष्टीचा उपयोग राजूने दडी मारून बसण्यासाठी केला असणार. पहाटेच्या वेळी सारे वातावरण निवांत शांत होते. नाही म्हणायला अधूनमधून कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता. सर्वजण समोरासमोर असूनही कोणीच बोलत नव्हतं. शेवटी सावंत काकांनीच मुद्द्याला हात घातला. राजू बेटा, इथे माझ्याजवळ ये. सावंत काकांनी राजूला जवळ बसवलं. हे बघ राजू, स्वतः प्रश्न निर्माण करून ते प्रश्न सोडवण्याचे चित्र निर्माण करणे हे राजकारणातल्या लोकांचं काम आहे. कारण ते प्रश्नजीवी असतात. पण प्रश्न ज्यांच्या जीवावर उठलेले असतात त्यांनी हे करता कामा नये. तू घर सोडून आलास आणि आधीच निरनिराळ्या गोष्टींना तोंड देणाऱ्या आपल्या आईबाबांना समोर एक मोठा प्रश्न निर्माण केलास. मग राजूच्या बाबांकडे वळून त्यांना काका म्हणाले, तुमचा राजू बुद्धिमान आणि मेहनती आहे. फक्त त्याची हुशारी पाठ्यपुस्तकातील गणित आणि इंग्रजी भाषांमध्ये कमी आहे. पण तो गिटार वाजवण्यात, वस्तूंची दुरुस्ती करण्यात पटाईत आहे. तुम्ही त्याला एक प्राथमिक गरज म्हणून 10वी पास करायला लावा. काही हरकत नाहीये. पण पुढे त्याला त्याच्या आवडीच्या विषयात उडी मारू द्या. आजकाल बऱ्याच संधी आहेत. गिटार वादन, संगीत यामध्ये जी क्षेत्र आहेत ते आपण माहिती करून घ्यायला हवीत. पाहिजे तर त्या जोडीला त्याला एखाद्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण द्या, जेणेकरून त्याला अजून एक पर्याय मिळेल. राजूच्या बाबांनी हात जोडले. मुलगा सापडल्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. आपली स्वप्ने ते बिचारा राजूवर लादायला चालले होते. पण वेळीच सावरण्याची संधी त्यांना मिळाली होती. राजूचे बाबा, तुम्ही 4 व्हीलर चालवता. तुमच्या ड्रायव्हर लोकांच्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक गाडीचे एव्हरेज मायलेज वेगळं. तुम्ही गाडीच्या एका मॉडेलची बरोबरी दुसऱ्या गाडीच्या मायलेज बरोबर केली तर ते चुकीचं ठरेल. समजलं सावंतसाहेब? माझा राजू परत आला. मी भरून पावलो. राजू बेटा, तुला ज्यात आवड असेल ते तू कर. मात्र तुझ्या आवडीच्या क्षेत्रात तुझी मातब्बरी आहे असं ऐकायला मला निश्चित आवडेल. ऐन जून महिन्यात बाहेर अवकाश जमा झालेले काळे ढग नाहीसे झाले. निरभ्र आकाशात सकाळची सूर्यकिरणे पसरायला सुरुवात झाली होती.